उद्या भारत पाकिस्तान मॅच होत आहे. या मॅचकडे सगळ्या क्रीडाप्रेमींचं लक्ष आहे. काय अपेक्षित आहे तुम्हाला या मॅचकडे? तर मला भारत पाकिस्तान मॅचमध्ये भारताला पाकिस्तानपेक्षा एज आहे, कारण आपले स्पिनर चांगले आहे, बॅट्समन फॉर्ममध्ये आहे, गिलनी सेंचुरी मारलेली आहे, त्याच्यामुळे भारताला निश्चितच एज आहे पाकिस्तानवर. आणि दुबईमध्ये स्पिनर रन जास्त बनत नाही, 300-350 वगैरे. आपले स्पिनर चांगले फॉर्ममध्ये आहे आणि आपले स्पिन अटॅक चांगला. फास्ट बॉलरही शमीनी 5 विकेट घेतल्या, त्याच्यामुळे निश्चितच भारत जिंकेल अशी आशा आहे. उद्या इंडिया पाकिस्तानचा मॅच आहे, सगळ्याला उत्सुकता आहे. ते नेहमीच असते आणि ह्याही वेळेस इंडिया जिंकणार आहे, त्याच्यात काही डाऊट नाही आहे. आणि त्यामुळे आपले बॉलर आणि आपले बॅट्समन दोन्ही फॉर्ममध्ये असल्यामुळे निश्चितच भारताची जीत आहे. बस. पण पाकिस्तानला एवढं हलक्यात घेता येईल का? हलकीच आहे ना, भारी घेण्याची आवश्यकता आहे ना त्यांना. आता पहिल्या मॅचमध्येच माहीत पडून गेलं त्यांचंवाला काय परफॉर्मन्स आहे ना काय नाही. इंडिया तर बेटर आहेच त्याच्यापेक्षा, त्यावेळी डाऊट नाही आहे, इंडियाच बन. पण पाकिस्तानचे कुठले प्लेअर असतील जे उद्या चमकदार कामगिरी करू शकतील असं वाटतं? बाबर आहे, एक बाबर आहे जो आता बहुतेक खेळून राहिला आहे, पण इंडियासमोर नाही आहे तितका. बस, थँक्यू. हो, उद्या भारत पाकिस्तान मॅचमध्ये दोन्ही टीममध्ये काय तुल्यबळ असेल, म्हणजे उद्याची मॅच काय इंटरेस्टिंग असायला पाहिजे? नक्कीच इंडियाचं पारडं जड आहे, बट कम्पॅरेटिव्हली मागच्या चॅम्पियन्स 2017मध्ये त्यांनी आपल्याला हरवलं होतं. त्यामुळे तो एक त्यांचा वचका काढायचा एक चांगला चान्स आहे आपल्याकडे. तो आपण काढायलाही हवा. न्यूट्रल वेन्यू आहे, त्यामुळे मला वाटतं टीम बॅलन्स दोघांचंही बऱ्यापैकी आहे. बट इंडिया थोडं पाकिस्तानच्या पुढे आहे 22. मला सांगा, समजा परिस्थिती अडचणीची झाली तर टीममध्ये काय बदलाव केले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? काही सिक्वेन्स वगैरे बदलला पाहिजे? नाही, सध्या तरी इंडियाला तर गरज नाही. सध्या आपण शमी स्क्वॉडमध्ये आहे, बुमरा बाहेर गेला आहे, बट शमी इज ओके, तो फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे तसं काही चेंजेसची गरज सध्या तरी नाही भासत. पाकिस्तानच्या कुठल्या प्लेअरपासून जरा उद्या धोका असू शकतो? एक बाबर आहे, बाकी चले तो चांद तक नाही तर शाम तकवाला काम आहे त्यांचं. दॅट्स इट. तर इतक्या वर्षाची प्रॅक्टिस आहे, उद्याची भारत पाकिस्तान मॅच युद्धासारखी स्थिती आहे, कशी असेल ही सगळी मॅच? नाही, लढत काट्याची होईल असं वाटत असलं की पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तान पराभूत झाला आणि आपलं पारडं नेहमी जड असतं पाकिस्तानविरुद्ध ICC टुर्नामेंटमध्ये. पण तुल्यबळ लढत होईल, कारण आपला वरिंग फॅक्टर असा आहे की विराट आणि रोहित हे सध्या त्या फॉर्ममध्ये नाही जे अपेक्षित आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला या 2 विकेट पडल्यात, दबाव साहजिक भारतावरही राहणार आहे. आणि तिकडे रिझवान आहे, बाबरी कमी म्हणजे वेगान धावानेच करत असला तरी जरा चांगला खेळतो आहे. त्यानंतर सलमान आगा आहे त्यांचा. या गोष्टी त्यांना चांगल्या फायदेशीर ठरू शकतात पाकिस्तानला. आणि दुबईमध्ये स्पिनला थोडा फायदा मिळतो, तर त्यांचा अब्रार नावाचा जो बॉलर आहे तो एखाद्या वेळेस आपल्याला अडचणीत आणू शकतो. त्याच्यामुळे इतकी सोपी लढत नाही आहे की आपण ज्या पद्धतीने विचार करतो आहे, ही लढत तुल्यबळ होणार यात शंका नाही असं मला वाटतं.